भारतातील लोकप्रियतेच्या यादीत असलेली ओल्ड मॉन्क रम ही दारू गेल्या काही महिन्यांपासून दुकानांमधून अचानक गायब झाल्यामुळे मद्यपींमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे। पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये या दारूची मागणी अधिक असते आणि त्यातच कंपनीने उत्पादन कायमचं बंद केल्याच्या अफवा पसरल्यात। मात्र कंपनीने उत्पादन बंद केलेले नसून ते केवळ कमी केल्याची माहिती मिळते। कंपनीने काही वर्षांपूर्वी लखनौ आणि चेन्नई येथील आपले 2 मोठे उत्पादन प्रकल्प बंद केले होते। सध्या मुख्यत्वे महाराष्ट्रातील खोपोली येथील प्लांटमधूनच याचं उत्पादन सुरू आहे। पुरवठ्याची साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली। प्रामुख्याने भारतीय संरक्षण दलाकडून या दारूला प्रचंड मागणी असल्याने प्रथम डिफेन्सला ओल्ड मॉन्क रम पुरवण्याला प्राधान्य दिले जाते। सद्यस्थितीत गेल्या 3 महिन्यांपासून किरकोळ बाजारात अतिशय कमी स्टॉक उपलब्ध होतोय। एकंदरीतच उत्पादन क्षमतेतील घट झाल्याने हा तुटवडा निर्माण झालाय। साहेब, ओल्ड मॉन्क रमची सध्याची काय परिस्थिती आहे? तुटवडा निर्माण झाल्याची माहिती आहे। ओल्ड मॉन्कची आम्ही मार्च एप्रिलपासून ऑर्डर देऊ राहिलो, पण तो माल काही आम्हाला येत नाही। आम्ही मागणी केली असता ते म्हणतात बा कंपनीचा काहीतरी रिश्यू आहे, त्याच्यामुळं माल येऊ शकत नाही। म्हणजे गेल्या एप्रिल मे पासून अजिबात मालच नाही। लोकांची मागणी कशी आहे? लोकांची मागणी खूप आहे, कारण आता थोडं थंडीचे दिवस आले, पाणी पडू आला, तर लोकांची ओल्ड मॉन्कच्या विषयी खूप मागणी डिमांड आहे, पण माल नसल्यामुळे आम्हाला काहीच करता येत नाही। ग्राहकांना आम्हाला नेहमी सांगावं लागते की बा मालच भरूनच माल नाही तर आम्ही तुम्हाला कुठून देणार। भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय वसंतराव चौधरी यांनी आपल्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप करत आदिवासी सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी यांनी पत्रकार परिषद घेतली। या प्रकरणी चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। मालती वळवी यांच्या म्हणण्यानुसार विजय चौधरी हे मंत्री जयकुमार रावल यांच्याशी फोनवर बोलताना त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरत असल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली। या वक्तव्यामुळे केवळ आपलाच नव्हे तर संपूर्ण आदिवासी समाजाचा अपमान झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। गेल्या अनेक वर्षांपासून आपण आदिवासी समाजासाठी काम करतोय। राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजाचं प्रतिनिधित्व केलं असल्याचं वळवी यांनी सांगितलंय। महिलांच्या सन्मानाबाबत बोलणाऱ्यांनी अशा प्रकारच्या वक्तव्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। या प्रकरणामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलंय। व्हायरल ऑडिओच्या पार्श्वभूमीवर विजय चौधरी यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरते। सर्वांना नमस्ते, जोहार, जय आदिवासी, आपकी जय। आज जी पत्रकार परिषद जी घेण्यात आलेली आहे, विजय भाऊ चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणारे शहर पोलीस स्टेशनला जी ऑडिओ क्लिप एवढ्या दिवसापासून जी व्हायरल होतोय आणि ज्याच्यामध्ये शाब्दिक जे बोललं जाते ते खरोखर निंदनीय आहे। नंदुरबार जिल्ह्याची गरिमा ही कुठेतरी महाराष्ट्र लेवलला एकदम गंदी चालली गेलेली आहे। जो महाराष्ट्र व नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा ओळखणारा जिल्हा आहे। त्याच्यामध्ये सर्व कोणत्या पण समाजाची महिला असो मान सन्मान देणारा जिल्हा आहे। पण आज इथं बीजेपीचा जो महामंत्री आहे, समन्वयक जो आहे उत्तर महाराष्ट्राचा, त्याच्या ऑडिओ क्लिपने दिसून राहिलेल्या का महिलांबद्दल, आदिवासी समाजाबद्दल, वेगवेगळ्या समाजांबद्दल, महिलांबद्दल त्याचे जे वक्तव्य ते खूप गंदे आहे। त्यामुळे ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि याच्यावर सखोल चौकशी व्हावी आणि गुन्हा दाखल व्हावा आणि त्यानंतर लवकरात लवकर अटक होण्यात यावी हीच विनंती करणार आहे। या बातमीसोबतच ताज्या घडामोडींमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।